नमस्कार, मी अमोल जोशी. माझा मिड डे मध्ये स्वागत. पहिली बातमी आहे मुंबईतून. मराठी भाषा येत नसलेल्या अमराठी रिक्षा चालकांवर परिवहन विभागानं कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये भरारी पथकाकडून रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मराठी चाचणी सुरू आहे. मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येते. मुंबईमध्ये एका टॅक्सी चालकाला पहिलीच नोटीस देण्यात आली आहे. भरारी पथक टॅक्सी चालकांना मराठी प्रश्न विचारत आहेत. जर उत्तरं मराठीतून मिळाली नाहीत तर त्या चालकांना नोटीस देण्यात येते. टॅक्सी आणि रिक्षा चालकांना आरटीओ कडून नोटीस देऊन 1 महिन्याची मुदतही देण्यात येते. 1 महिन्यात या रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकली नाही तर त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार. तर काही अमराठी चालकांकडे चौकशी केली. मराठी न येणाऱ्यांना आम्ही नोटीसही दिलेल्या आहेत असं आरटीओ अधिकाऱ्यांनी म्हटलंय. आरटीओ अधिकारी गुलजार शेख यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी सूरज सावंत. रावे साहेब आपल्या सोबत आहेत आरटीओचे. सर, आज जी कारवाई सुरू आहे, अनेकांना आपण आता नोटिसा देखील दिलेल्या आहेत ज्यांना मराठी येत नाहीये त्यांच्या संदर्भात. मात्र अनेकदा वादाची ठिणगी ही भाडं नाकारण्यावरनं देखील होते. हे पण आपण तपासणार आहात का, आणि त्या संदर्भात नेमकी कारवाई आणि त्याचे नियम काय आहेत? भाडं नाकारणीबद्दल आमच्याकडे एक टॅक्सी प्रवासी वाहतूक पथक म्हणून एक सेपरेट पथक निर्माण केलेलं आहे. यासाठी एखाद्या प्रवाशांनी तक्रार जर केली त्याच्यासाठी एक टोल फ्री नंबर दिलेला आहे. तर त्या प्रवाशांनी जर आपल्याला तक्रार केली ऑनलाईन त्या टोल फ्री नंबरवर, तर त्याच्यावर आपल्यावर निश्चितपणे कारवाई केली जाते. पण ती तक्रार करणं गरजेचं आहे, तरच ती कारवाई होईल. कारण अनेकदा लोक सोशल मीडियावरती व्यक्त होतात की माझं भाडं नाकारलंय आणि शांत बसतात. एकूणच या संदर्भात कडक नियम यावेत, म्हणजे नियम आहे मात्र त्याची अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाही चालकांकडनं. याची तपासणी आमची रेग्युलर चालूच असते. प्रवासी पथक असो या भरारी पथक असो, आम्ही जेव्हा आम्ही तपासणी करत असतो, एखाद्या प्रवाशाने आम्हाला जर तक्रार केली तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाते. अथवा आम्ही जर जेव्हा हजर नसलो तर त्याच्यासाठी एक टोल फ्री नंबर दिलेला आहे. तर त्या नंबरवर प्रवाशांनी कधीही राऊंड द क्लॉक फोन करू शकतात आणि मग आम्ही त्याचं जे आहे गाडीचा नंबर ब्लॅकलिस्ट केला जातो आणि पुढील योग्य ती कारवाई केली जाते. तर मुंबईच्या वांद्रे पूर्वेमध्ये बीकेसी परिसरात आरटीओ भरारी पथकाकडून रिक्षा आणि टॅक्सी चालकांची तपासणी करण्यात येते. बीकेसी परिसरातून परिवहन विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आजपासून खैर नाही आहे. चक्क मुंबईच्या रस्त्यावर आहेत. आरटीओच्या माध्यमातून कारवाईला सुरुवात झाली आहे. आपण आहोत सध्या मुंबईच्या बांद्रा बीकेसी परिसरात. या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहिलं तर जे रिक्षा चालक आहेत, मराठी येत नसेल, मग बेसिक मराठी जे आहे ते येत नसेल, त्यांच्यावर आता थेट आरटीओच्या माध्यमातून आहे गाड्यांची तपासणी केली जात आहे आणि चालकाची या ठिकाणी मराठीची जे माहिती आहे ती घेतली जात आहे. मराठी येत आहेत की नाही त्यांना. त्यानंतर जर मराठी येत असेल तर त्यांना सोडलं जात आहे, नसेल तर मराठी येत नसेल तर त्यांच्यावर आता थेट या ठिकाणी कारवाई केली जात आहे, नोटीस दिली जात आहे. काय सांगाल, मराठी तुम्हाला ते बेसिक मराठी होती नाही? मी मराठी शिकतो, माझा प्रमाणपत्र आहे. एवढा दिवस मराठीच्या एवढा दिवस संधी शिकण्याची संधी देण्यात आली होती परिवहन मंत्र्याकडून. तुम्ही मराठीचे शिक्षण घेतलात का? बेसिक मी शिकलो. मराठी मराठीचे जे 16 प्रश्न होता ते जमत करतो, मी प्रश्न करतो मराठीमध्ये. ज्या रिक्षा चालकांना गरजेपुरतं मराठी बोलता येत नाही आहे, पॅसेंजर जे बोलतोय तेवढं समजण्यापुरतंही मराठी बोलता येत नसेल, त्यांना आम्ही नोटीस देतोय या प्रकारे. आणि नोटिसीमध्ये त्यांना 1 महिन्याची मुदत दिली जाणार आहे आणि 1 महिन्यात त्यांनी मराठी शिकून त्याचं प्रमाणपत्र सादर करायचं आहे. त्यांनी तसं न केल्यास त्यांच्या लायसन्सवर कारवाई होणार आहे. जर मराठी येत नसेल तर त्यांच्या नोटीस देऊन आहे कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई. पुढची बातमी. 22 ऑगस्टला राहुल गांधी पुण्यात येणार आहेत. छात्र